सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। खूप महत्त्वाचा विषय आहे आज महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये, पूर्ण भारतामध्ये पोस्ट डिपार्टमेंटमध्ये जे काही भरती पडलेली आहे एकंदरीत 44,000 जागा प्लस आहेत। अशाच पद्धतीने मागच्या भरती झालेली होती, 48,000 प्लस जागा होत्या। त्याच पद्धतीने आता 44,000 जागांचं विश्लेषण आणि सोबत पात्रता आणि पूर्ण त्याची पेमेंट असेल, परत त्यासाठी लागणारं जे काही SC ST कास्टसाठी जे काही एज रिलॅक्सेशन असेल म्हणजे वयामधील सूट आणि पेमेंट असेल, शैक्षणिक पात्रता असेल, इतर सर्व इन्फॉर्मेशन आजच्या या व्हिडिओमध्ये होणार आहे। विशेष म्हणजे फक्त 10वी पास, फक्त आणि फक्त 10वी पास, इतर कोणती एक्झाम नाही, डायरेक्ट सिलेक्शन इन सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट। ओके, सो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला कोणती एक्झाम न होता फक्त 10वीच्या बेसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं। त्यामुळं खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। ज्या मुलांची खरीच संधी गेलेली आहे, वय निघून गेलेलं आहे, ज्या मुलांना काहीतरी करायचं आहे, लहान वयात परिस्थिती नाही आहे, तर हा जॉब घेऊन ते आपले पुढचं शेड्यूल करू शकतात। आणि अशाच पद्धतीनं गेल्या 48,000 भरतीमध्ये माझे 6 ते 7 मुलं लागलेली होती आणि त्याच्या आधी पण काही मुलं माझी रुजू झालेले होते। त्यातली काही मुली आहेत, त्या मुली आता मुंबईला क्लास 2 अधिकारी डिपार्टमेंट मधून म्हणजे पोस्ट डिपार्टमेंट मधून खात्यांतर्गत जे एक्झाम असतात ते देऊन सेंट्रल गव्हर्नमेंटला क्लास 2 अधिकारी पोस्ट डिपार्टमेंट मध्ये झालेले आहेत। सो ही एवढा अनुभव आहे हा पोस्ट डिपार्टमेंट मधला आणि आवडता विषय आहे सगळ्यात। गेले 2 दिवस मी एक पोस्ट केलेली होती टेलिग्रामला की कोणाला परिस्थिती नसेल, 10वी पास असतील आणि 10वीला उत्तम मार्क असतील, त्या मुलांसाठी सुवर्ण संधी आहे, एवढं लक्षात ठेवायचं। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कशी पूर्ण स्टेप आहे हे बघायला विसरू नका। ह्याच्यासाठी काय काय गोष्टी आहेत त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सुरुवातीला एक कळकळीची विनंती करतोय की आत्ता पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अशीच फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटत राहील। या पोस्ट डिपार्टमेंटचे जे काही PDF आले, जाहिरात पूर्णपणे जागांचे विश्लेषण असेल आणि एकंदरीत सगळं मी PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे। त्यामुळं आत्ताच चॅनलला जॉईन करून घ्या टेलिग्रामला। त्यासाठी पहिला चॅनलला सबस्क्राईब करून ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची ID आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि आता तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती यायचं आहे। सो तुमचा वेळ न घालवता महत्त्वाचा विषय आहे, तुम्हाला सांगतो की पोस्ट डिपार्टमेंटमध्ये जे काही BPM, APPM आणि डाक सेवक अशा 3 पोस्टसाठी ही जाहिरात आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर 44,228 जागांसाठी ह्या पोस्ट डिपार्टमेंटमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट पडलेली आहे, याची नोंद घ्या। 44,228। तुम्ही जर बघायला गेलं तर 39 विभागात ही जी आहे ॲडव्हर्टाइजमेंट 44,000 जागा त्या 39 विभागामध्ये ह्या जागा भरल्या जात आहेत। जसं की बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 2 आहेत, एक तर मराठींसाठी आणि कोकणी प्लस मराठीसाठी असे 2 विभाग आहेत। जसं केरळ आहे, असं इतर राज्यांमध्ये 3-3, 4-4 ठिकाणी ही भरती होत आहे। त्यामुळे हे एवढं वाढलेलं आहे, 39 विभाग हे याच्यामुळेच वाढलेलं आहे। तुम्हाला प्रश्न पडणार, राज्य एवढ्यात आणि एवढ्या मोठ्या विभागामध्ये कशी काय भरती होऊ शकेल, हा तुमचा प्रश्न असेल। सो खूप महत्त्वाचा विषय होता। तर 39 विभागामध्ये ही नोकरीची संधी आहे। एकंदरीत 44,228 जागांसाठी ही भरती होणार आहे। थोडासा वाऱ्याचा आवाज होऊ शकतो, पण वेळेच्या अभावी मला पर्याय नाही, तुमच्यापर्यंत गेले 2 दिवस मुलं वाट बघतायत, त्यामुळे थोडंसं वाऱ्याचा आवाज येत असेल तर थोडं सहकार्य करायचं आहे। सो महाराष्ट्रामध्ये 2 विभागामध्ये ही भरती आहे, एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोकणी आणि मराठी म्हणजे कोकणासाठी, आणि एक रेग्युलर मराठी जे आहे त्याच्यासाठी, कोकण प्लस मराठी। पण त्या लोकांना कोकणी आणि मराठी जमायला पाहिजे, तसंच मराठी जे इतर आहेत जिल्ह्यातील लोक त्यांना मराठी ही यायलाच पाहिजे। त्या पद्धतीने बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जे काही कोकणी प्लस मराठी आहे त्या लोकांसाठी 87 जागा आहेत आणि उर्वरित जे काही महाराष्ट्रातील इतर जिल्हे आहेत त्या इतर जिल्ह्यांसाठी 3,083 जागा आहेत। 3,083 जागा आहेत, एवढ्या मोठ्या जागा या आलेल्या आहेत, एवढं लक्षात ठेवायचं। जर बघायला गेलं एकंदरीत तर पूर्ण महाराष्ट्रासाठी 3,170 जागा आहेत, 3,170 जागा आहेत, याची नोंद घ्या। आता याच्यातनं जागांचं विश्लेषण बघायला गेलं तर कोकणसाठी ओपनसाठी 47, कोकणामधील ओपनसाठी 47, OBC ला 16, SC ला 4, ST ला 11 आणि EWS ला 6 जागा आहेत। त्याचबरोबर PWD मध्ये A, B, C आणि D, E कॅटेगरी आहेत, ह्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं जागा आहेत, याची नोंद घ्या। त्याचबरोबर मराठी जे आहेत लोक म्हणजे कोकण सोडून इतर मराठ्यांमध्ये ओपनला 1,318 जागा आहेत, OBC ला तब्बल 684 जागा आहेत, SC ला 276 जागा आहेत, ST ला 288 जागा आहेत, EWS ला एकंदरीत 400 जागा आहेत, याची नोंद घ्या। हे झालं जागांचे विश्लेषण, दोन्ही जागांचे विश्लेषण केले कोकणातील आणि आपल्या इतर महाराष्ट्रातील जिल्ह्यासाठी एकंदरीत एवढ्या जागा आहेत, लक्षात ठेवायचं। सो जे काही आता जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती किती पद भरून घेणार आहेत किंवा किती विभागामध्ये ती डिवायडिंग झालेले आहेत
त्या 3 पोस्टमध्ये डिवायडिंग आहे. त्याच्यामध्ये बघायला गेलं तर बीपीएम आणि एबीपीएम आणि डाक सेवक अशा पद्धतीनं 3 विभागामध्ये पदं गेलेली आहेत. बीपीएम म्हणजे ब्रँच पोस्ट मॅनेजर, एबीपीएम म्हणजे असिस्टंट ब्रँच पोस्ट मॅनेजर आणि डाक सेवक तुम्हाला माहितच आहे. फॉर्म भरण्याची तारीख बघूया. महत्वाचं, फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ते 15 जुलैपासून सुरू झालेली आहे ते 15 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरायची मुदत आहे. मोड कशा पद्धतीनं आहे फॉर्म भरण्याचा, तर ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे. कोणीही ऑफलाईन जायचं नाही आहे. ऑफलाईन कोणतर पोस्टात जाऊन सांगतंय की जागा सुटल्यात फॉर्म भरायचा आहे, तिथं तसं नसतं. तुम्ही जवळच्या सेतू केंद्रामध्ये किंवा एक महत्वाचा विषय म्हणजे मी करतोय तो म्हणजे तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर मी मदत करेन 100%. थोडीशी फी आहे, जास्त फी नाही आहे याच्यासाठी. विषय अशा पद्धतीने आपण एक ग्रुप काढतोय पोस्ट ऑफिससाठी. त्या पोस्ट ऑफिसचा ग्रुप या टेलिग्राम चॅनलवरती या व्हिडिओच्या खाली मी टाकतोय. पोस्ट ऑफिस ग्रुप आहे, फक्त पोस्टवाले या, बाकी कोणी येऊ नका. आता मी टेलिग्रामचा ग्रुप काढतोय पोस्ट ऑफिससाठी, ह्या भरतीसाठी स्पेशल. त्यांनी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक आपला रेग्युलर चॅनल आहे तो पण जॉईन करा, आणि दुसरा जो काय आहे हा पोस्ट ऑफिससाठी पर्सनल असेल त्यांनी तो पण जॉईन करायचा आहे. फॉर्म भरण्याची दिनांक 15 जुलैपासून 15 ऑगस्ट पर्यंत आहे. तब्बल 1 महिना आहे, याची नोंद घ्या. ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे, कुठे जायची गरज नाही. तुम्हाला जर मदत पाहिजे असेल 100% आपण फॉर्म भरून सुद्धा देतो, याची नोंद घ्या. पगार जर बघायला गेला बीपीएमला तर एकंदरीत 12,000 पासून ते 29,380 जवळजवळ तुम्हाला 30,000 पगार 100% भेटू शकतो बीपीएमला. एबीपीएम आणि डाक सेवकला जवळजवळ 10,000 पासून 24,470 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 24-25,000 पर्यंत पेमेंट भेटू शकतो. तुम्ही जर बघायला गेलं पोस्ट ऑफिस जर बघायला गेलं तर सदा बंद असतात. सदा बंद असण्याचं कारण अशा पद्धतीने आहे की त्याचं जॉब हावर्स जे आहेत ते 4 ते 5 तासच आहे. सकाळी 10ला आले की दुपारी 2ला बंद असतं, तर ते 11ला येतात आणि 1लाच गायब होतात. अशा पद्धतीने तुम्ही 4 तासाला 5 तासाला तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा परमनंट जॉब आहे, लक्षात घ्या. आणि त्यासोबत तुम्ही ऑदर सुद्धा कामं करू शकता तुमची. सो एक सुवर्ण संधी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये की एवढा पेमेंट जवळजवळ 30,000 आणि 25,000 पेमेंट आहेत दोन्ही पोस्टसाठी, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे एक सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी. वयोमर्यादा बघायला गेलं तर वयोमर्यादेत सगळ्या मुलांना सगळ्या लोकांना भीती होती. लक्षात घ्या की 18 ते 40 वर्ष वयोमर्यादा आहे, तब्बल 18 ते 40 वर्ष सेंट्रल गव्हर्नमेंटला विदाऊट एनी एक्झाम. 18 ते 40 वर्ष त्यांना वयोमर्यादा आहे. त्यातल्या त्यात बघायला गेलं तर एससी साठी 5 वर्ष सूट आहे, ओबीसी साठी 3 वर्ष सूट आहे, ईडब्ल्यूएस ला सूट नाही आहे. ईडब्ल्यूएस आणि ओपनला सूट वगैरे काय नाहीये. पीडब्ल्यूडी ला 10 वर्ष सूट आहे. पीडब्ल्यूडी प्लस ओबीसी ला 13 वर्ष सूट आहे. पीडब्ल्यूडी प्लस एससी आणि एसटी साठी जवळजवळ तब्बल 15 वर्ष सूट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. हे एकच डिपार्टमेंटमध्ये असं आहे की यांच्यामध्ये भरघोस सूट आहे, पेमेंट पण चांगला आहे, जॉब हावर्स पण कमी आहे आणि लोड पण कमी आहे, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा परमनंट जॉब आहे. एवढी संधी तुम्ही सोडू नका, अजिबात संधी सोडू नका, लक्षात घ्या. कारण की कुणालाही बाहेर जायची गरज नाही. तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये सुद्धा तुम्हाला काम भेटू शकतं. फॉर्म भरत असताना कसं भरायचं हे पण तुम्हाला नंतर सांगणार आहे, पण पहिला पूर्ण विश्लेषण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये होणार आहे. शैक्षणिक पात्रता आता बघायची आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी फक्त आणि फक्त 10वी पास असणारा याची नोंद घ्यायची आहे. इतर कुठलेही क्वालिफिकेशन नाहीये. इतर पात्रतेमध्ये बघायला गेलं तर काही मुलांना टेन्शन होतं की सर MSc लागेल का, किंवा संगणक प्रमाणपत्र लागेल का, किंवा सायकलिंगचा अनुभव सांगितलं तर त्यासाठी सायकलिंगची काही सर्टिफिकेट वगैरे पाहिजेत का वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीनं काही नाही आहे. फक्त 10वी पास असाल तर अप्लाय करू शकताय, आणि तुमच्याकडे संगणक प्रमाणपत्र नसेल तरी सुद्धा चालतं. तुम्हाला सायकलिंग चालवायचं येत नसेल, अनुभव नसेल तरी पण चालतं. एकदा सिलेक्शन झालं तर सायकलिंग चालवायला 1-2-3 आठवड्यामध्ये आपण असंच शिकून जातो. टेन्शन काय घेऊ नका, समजलं. सो फॉर्म भरत असताना संगणक लागेल का, तर नाही लागणार आहे. सायकलिंगचा अनुभव लागणार आहे का, नाही लागणार आहे. तर आणि दुसरी गोष्ट परिसराचा अनुभव, म्हणजे तुम्ही ज्या भागामध्ये राहताय, ज्या भागामध्ये तुम्ही अप्लाय करताय, फॉर एक्झाम्पल तुमच्या जिल्ह्यातलं तुमच्या तालुक्यामधलं तुम्हाला काही जी ठराविक स्थळ आहेत किंवा ठराविक गावं आहेत ती सगळी तुम्हाला माहीत पाहिजे, असा फक्त अट आहे. ते पण कंपल्सरी नाहीये, त्यामुळे कुणीही पण फॉर्म भरू शकतं. येस, MSc लागत नाही, परत सांगतोय. त्याचबरोबर सायकलिंगचा अनुभव लागत नाही. परिसराचा तुमचा अनुभव हा तुम्हाला असतो तुमच्या तालुक्यातला. सो अशा पद्धतीनं जी भीती होती संगणकची ती सुद्धा मी काढलेली, लक्षात ठेवायचं. निवड प्रक्रिया कशी असणार हे तुम्हाला मी सांगतोय थोडक्यामध्ये. पहिला तुम्ही जे फॉर्म भरताय त्या फॉर्मचे शॉर्टलिस्ट होतात. तुमचे जे फॉर्म भरलाय त्या फॉर्मनुसार तुम्ही शॉर्टलिस्ट होताय. त्यानंतर एक निवड यादी येते, आणि निवड यादी झाल्यानंतर मग कागदपत्र तपासणी, नंतर मेडिकल आणि फायनल नियुक्ती. अशा पद्धतीने याची नियुक्तीची प्रोसेस आहे. तुम्ही जर कागदपत्र बघायला गेलं तर ह्याच्यासाठी कागदपत्र अशा पद्धतीने लागतं की 10वीचं मार्कलिस्ट लागतं, त्याच पद्धतीनं आयडेंटिटी कार्ड लागतं, त्याच पद्धतीनं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. लक्षात घ्या, सेंट्रल गव्हर्नमेंटचा दावा करत असताना तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचेच कास्ट सर्टिफिकेट लागतील. नसेल तर तुम्ही ओपन मधून फॉर्म भरू शकता, याची नोंद घ्या.
यस, तुमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ओपन मधून फॉर्म भरू शकता. काही मुलं स्टेट गव्हर्नमेंटच्या सर्टिफिकेटवर फॉर्म भरतील, पण कोणालाही तसं चालणार नाही. यस, हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे कास्ट सर्टिफिकेट वेगळे असतात, स्टेट गव्हर्नमेंटचे कास्ट सर्टिफिकेट हे वेगळे असतात. त्याचे रूल्स वेगळे आहेत आणि हे 2 वेळा डॉक्युमेंट अप्लाय करून 2 वेगवेगळे सर्टिफिकेट हे वेगवेगळ्या पद्धतीनं काढावी लागतात, याची नोंद घ्या. समजलं? सो खूप महत्त्वाचा विषय होता कास्ट सर्टिफिकेट बद्दल. 4था मुद्दा आहे PWD मधून फॉर्म करत असाल तर PWDचं सर्टिफिकेट लागेल. EWS असेल तर सेंट्रलचा EWS लागेल, सेंट्रलचा SC लागेल, सेंट्रलचा OBC लागेल. अशा पद्धतीने सगळं सेंट्रलचं लागेल. OBC ओपन मधून असाल प्लेन तर कुठलेही कास्ट सर्टिफिकेट लागत नाही, लक्षात घ्या. नंतर 5वा मुद्दा आहे ट्रान्सजेंडर मधून तुम्ही जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला ट्रान्सजेंडरचं सर्टिफिकेट लागणार आहे. 7वा मुद्दा आहे डेट ऑफ बर्थचं तुमच्याकडे प्रूफ पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे जन्मतारखेचा काहीतरी प्रूफ असलेलं एखादं डॉक्युमेंट पाहिजे. 8वा मुद्दा आहे मेडिकल सर्टिफिकेट गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं. तुमचं मेडिकल सर्टिफिकेट जे आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलचंच लागणार आहे. हे नंतर आहे शेवटी, आता नाही. तुमची नियुक्ती होताना ह्या गोष्टी तुमच्या लागणार, तुमच्या कागदपत्र तपासणीमध्ये ह्या गोष्टी तुमच्या लागणार आहेत, याची नोंद घ्या. सो अर्ज करायला फी किती आहे हा गोष्ट खूप महत्त्वाचा आहे. शेवटी फक्त OBC आणि ओपनवाल्यांसाठी 100 रुपये फी आहे. फक्त OBC आणि ओपनवाल्यांसाठी फक्त आणि फक्त फॉर्म फी ही 100 रुपये आहे. आणि त्यानंतर जे काही एक्समॅन असतील, लेडीज असतील, सगळ्या लेडीजला फी माफ आहे. जे काही OBC आणि इतर कास्ट आहेत त्यांना सुद्धा कोणतीही फी नाही आहे, कोणतीही फी नाही आहे, लक्षात घ्या. फक्त तुम्हाला फी कुठे द्यावं लागेल, जे काय ऑनलाईन फॉर्म भरतील त्यांचे काय रेट असतील 100 रुपये, 150 रुपये किंवा डॉक्युमेंट स्कॅन करून भरायचे काही रेट असतील 100 रुपये, 120 रुपये काय असेल ते, तर ते सुद्धा तुम्हाला तेवढे द्यावे लागतील. बाकी सगळं तुम्हाला सूट आहे. OBC ओपनला फक्त 100 रुपये फी आहे, याची नोंद घ्या. समजलं? आता ह्या युट्यूबच्या माध्यमातून मी आपल्या मुलांना मदत करू इच्छितो की ज्यांचे फी फॉर्म भरायचं आहे त्यांना सुद्धा इतर फीपेक्षा कमी फीमध्ये प्रॉपर ऑथेंटिक फॉर्म भरून देण्याचं काम मी सुद्धा करेन. आपल्याकडे असे काही विद्यार्थी आहेत गरजू, ते प्रॉपर हुशार पण आहेत, डॉक्युमेंटचा त्यांना अनुभव पण आहे. अशा मुलांना 100% देऊन तुमचे फॉर्म घरात बसून भरले जातील, एवढं लक्षात ठेवायचं. समजलं? एवढी मदत मात्र मी नक्की 100% करू शकतोय. आणि मी त्यांना अगोदर शिकवलेलं आहे की कशा पद्धतीने फॉर्म भरायचा. मुलांचं स्पेलिंग मिस्टेक अजिबात होत नाही. फॉर्म भरत असताना कास्ट चूज करणं ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. हे सगळंच BPM तुमची पोस्ट आहे ती चूज करताना, निवडताना ती योग्य त्या पद्धतीने निवड करणं महत्त्वाचं असतं. काहींना अनुभव नसतो आणि मग नवीन काढलेले असतील किंवा या पोस्ट डिपार्टमेंटला अनुभव नसेल तर मध्ये चुकीचे फॉर्म भरले तर तुम्ही शॉर्ट लिस्टमध्ये निवडून येणार नाही आणि जर नाही आला तर तुम्ही फायनल लिस्टमध्ये येणार नाही, याची नोंद घ्या. सो अशा मुलांना सुद्धा मी मदत करेन. त्यासाठी एक काम करा, ज्यांचे फॉर्म पण भरायचे आहेत किंवा ज्यांना या डिपार्टमेंटबद्दल किंवा या भरतीबद्दल माहिती पाहिजे अजून सुद्धा, त्यांनी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या पोस्ट ऑफिसची लिंक म्हणून देतोय मी, ती पोस्ट ऑफिसची लिंक सगळ्यांनी जॉईन करा. आणि तिथून कोणाचे फॉर्म भरायचं असेल तर पर्सनल मेसेज करा, सर मला फॉर्म भरायचा आहे आणि तुम्ही भरून द्या. अशा पद्धतीने तुम्ही जर मेसेज केला तर तुम्हाला 2 दिवसामध्ये फॉर्म भरून दिले जातील, याची नोंद घ्या. कमी पैशामध्ये घरात बसून प्रॉपर विदाउट एनी मिस्टेक. समजलं? सो खूप महत्त्वाचा विषय होता. एकंदरीत मी 44,228 जागांसाठी जी काही भरती आलेली आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3,170 जागांची भरघोस भरती ही आलेली आहे. त्यामुळे ह्या भरतीचा सर्वांनी फायदा घ्या. जसे की मी स्टार्टिंगला सांगितलं, माझी काही मुली पण आहेत क्लास 2 अधिकारी झाल्यात पोस्ट डिपार्टमेंटमधून, पण सुरुवातीला त्यांनी इथूनच फॉर्म घेतला. काही समाजामध्ये काही घटकामध्ये ही विषय सुद्धा माहीत नाही की बाबा 10वीच्या बेसवरती डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटचा परमनंट जॉब आहे असं कुणाला सुद्धा माहित नाही, विश्वास सुद्धा बसत नाही. समजलं? आणि याच्यासाठी कुठेही वशिलाबाजी किंवा कुठेही काही करायला जाऊ नका, काही गरज नाही, लक्षात घ्या. फुकट पैसे जातील, काय गरज नाही आहे. मी आहे गायडन्सला, टेन्शन काय घेऊ नका. फक्त आपलं चॅनल जॉईन करा आणि आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पोस्ट ऑफिसची सुद्धा महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करीन. त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळं एक काम करा, चॅनलला पहिला सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट, आपलं टेलिग्राम चॅनल मेन चॅनल आहे त्याला पण जॉईन करा. आणि पोस्ट ऑफिसचा चॅनल पण एक नवीन काढतोय त्याला पण तुम्ही जॉईन करा. तुम्हाला जर फॉर्म भरायचे असतील तर 100% मी सांगतो त्या फॉर्मॅटमध्ये तुमचं प्रॉपर नाव, तुमचं एज बीज सगळं पाठवा. तुमचे एक 2-3 डॉक्युमेंट लागतील, त्याचा फक्त प्रॉपर 1 फोटो 2 फोटो पाठवला, संपला विषय. तुम्हाला घरी बसून तुम्हाला डायरेक्टली तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म फोटो पाठवले जातील PDF मध्ये, संपला विषय. सो ही जी भरती आहे त्या भरतीबद्दल जे काही तुमचा विषय होता की किती विभागामध्ये भरती आहेत, जागा किती आहे, महाराष्ट्रामध्ये 2 डिपार्टमेंटमध्ये होणार आहेत, त्यांच्या टोटल UR OBC ST SC EWS PWD मध्ये A B C आणि D E अशा पद्धतीने ह्या जागा आहेत. किती पदासाठी होणार हे पण सांगितलं, फॉर्म भरण्याची वेळ पण सांगितलं, पगार पण सांगितला, वयोमर्यादा सांगितली, शैक्षणिक अर्हता सांगितली, इतर पात्रता सांगितली, निवड प्रक्रिया सांगितली, कागदपत्र काय लागतात ते पण सांगितली आणि अर्ज फी सुद्धा सांगितलेली आहे. एकंदरीत पूर्णपणे
ही जे काही PDF आहे त्या PDFचं सारांश मी तुमच्यापर्यंत दिलेला आहे, कारण की पूर्ण इंग्लिशमध्ये आहे, काही मुलांना ते कळत नाही म्हणून मी त्याच्यावरती ह्या नोट्स काढलेल्या होत्या. तुम्ही जर बघितला गेला तर प्रॉपर नोट्स होत्या. त्यामुळं ह्या सगळी इन्फॉर्मेशनला मला 2 दिवस मी काढलेले आहेत, कारण मुलं चुकता कामा नयेत. यात माझ्या चॅनलच्या मार्फत जर ह्या 3000 पैकी 100 मुलं जर पोस्टात लागली तर त्यांना पेमेंट तरी आहे. 4 ते 5 तासाला तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा परमनंट जॉब कोणी देऊ शकत नाही घरात बसून, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे मी टेलिग्राम चॅनलवरती मी आधीच सांगितलं होतं की ज्यांना मार्क चांगले आहेत वगैरे वगैरे तर त्या मुलांनी 100% फॉर्म भरा. सगळ्यांना संधी आहे आणि याच्याबद्दल वेगवेगळे व्हिडिओ येतच राहतील. पण आता या संधीचं सोनं करा. 15 ऑगस्ट पण फॉर्म भरायचा आहे. या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं भेटत राहील. समजलं? सो शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर फक्त या हार्डवर्कसाठी एक लाईक करा, शेअर करायला विसरू नका, त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी मी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. धन्यवाद.